मुलांना अपहरण केल्याप्रकरणी पत्नीने पतीविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। ही घटना 30 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास थोरली इरण्णा वस्ती वांगी रोड येथे घडली आहे। या प्रकरणी सोनी उर्फ सोनाली उमेश हेमगड्डी वय वर्ष 32 यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पती उमेश चिदानंद हेमगड्डी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत दिलेल्या माहितीनुसार घरी असताना त्यांचा पती उमेश यानं मुलगा गणेश व कृष्णा यांना घरातील फॅन चालू करण्यास सांगितलं व फॅन चालू करण्यास मुलाला उशीर झाला म्हणून शिवीगाळ करून हाताने मारहाण केली। फिर्यादीमध्ये पडले असता मुलांना मारू नका असं बोलत असताना उमेश यानं पत्नीला देखील हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील लाकडी बॅट पत्नीच्या डोक्यात मारून जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। पुढील तपास हवालदार कदम हे करीत आहेत। आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।